तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यात भरपूर आईस्क्रीम खावंसं वाटतं का? मग बाहेरून किती आईस्क्रीम आणून खाण्यासाठी 2 कप किंवा अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं. पिशवीचं किंवा घरातील दूध वापरू शकता. दूध थोडंसं गरम झालं की त्यात अर्धी पळी दूध साईडला काढून घ्यायचं. बाकीच्या दुधामध्ये फक्त 4 चमचे साखर टाकलेली आहे. व्हिप क्रीम वापरणार आहे म्हणून साखर कमी टाकली. एका वाटीमध्ये 3 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून साईडला काढून ठेवलेले अर्धी पळी गरम दूध टाकून घ्यायचे. दुधामध्ये लगेच तयार केलेलं मिल्क पावडरचं मिश्रण टाकायचं. मिक्स करायचं. दुधाला एक उकळी आणली. दूध लगेच घट्ट झालेलं आहे. आता हे दूध रूम टेम्परेचरला आलं की फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं. मी हे दूध झाकण ठेवून अर्धा तास फ्रीजरमध्ये थंड करून घेतलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दूध आणखी घट्ट झालेलं आहे. थंडगार दूध मिक्सरला फिरवून घ्यायचं. यामध्ये अर्धी वाटी व्हिप क्रीम टाकलेली आहे. म्हणजे केक बनवण्यासाठी जी क्रीम वापरतात ती टाकायची. ही क्रीम गोड असते म्हणून आपण दुधामध्ये साखर प्रमाण कमी ठेवलं. 2 चमचे बेसन टाकण्यासाठी रोज वापरता टाकू शकता. आणि 2-3 थेंब तीन डबे टाकून मिक्सरला फिरवून घेतलं. एका डब्यामध्ये मिश्रण टाकून बटर पेपर लावला आणि 12 ते 13 तास फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करून घेतलं. फ्रीजरमध्ये आईस्क्रीम ठेवताना फ्रीजचं टेम्परेचर हाय करायला विसरायचं नाही, नाहीतर आईस्क्रीम परफेक्ट सेट होत नाही. उन्हाळा आहे, घरच्या घरी भरपूर आईस्क्रीम बनवा. तुम्ही खा आणि घरच्यांना सुद्धा भरपूर आईस्क्रीम खाऊ घाला.